आज आज आम्हाला खूप मजा येते इथे, कारण खूपच ऊन आहे आज. वाटलं नव्हतं एवढं ऊन असेल आज. जसे काकू म्हणलं तसं ऑलरेडी आमची प्रॅक्टिस चालू आहे. आम्हाला योगा एपिसोड चालू करण्यापूर्वी घाम. त्या 6 मिनिटाचं मला त्याची ती तीव्रता जाणवली नाही, कारण मी तेव्हा त्या ट्रान्समध्ये गेले होते. आणि मग बुद्धाच्या कडे नजर ठेव अँड स्टे देअर. जर सावकाश आपण पुढे वाकलो असू शोल्डरमधून, तर मागे या अँड ट्राय टू. 8 वर्षापूर्वी मला स्लिप डिस्क होतं आणि आय वॉज नॉट एबल टू स्टँड इवन फॉर 2 मिनिट्स. काय सांगतेस? अरे बापरे. सो त्याचा जो आपला इगो आहे तो आपल्या ज्ञानाने सप्रेस करतो. जे लोक दे आर ऑन द वर्ज ऑफ गिव्हिंग अप ऑन देअर ड्रीम्स, प्लीज त्यांनी तुझा चॅनल बघावा, की त्यांनाही कुठेतरी हे जाणवेल की स्वप्न ही बघत राहावी आणि ती पूर्ण कायम होतात. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. हॅलो अँड वेलकम बॅक टू अनदर एपिसोड ऑफ ड्रीमर्स टेल्स. मी पल्लवी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. असं म्हणतात की फिटनेस विरासत में नहीं मिलती, तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि आत्ताच 21 जूनला आपण इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट केला आणि वर्ल्ड रेकॉर्ड झालं यावर्षी, कारण मोर दॅन 180 नेशन्स बरं का, दे सेलिब्रेटेड योगा विथ इंडिया. सो आज आपल्या गप्पा होणार आहेत योगाबद्दल. आणि आज आपल्याला मैत्रीण लाभली आहे, ती म्हणजे राधा कुलकर्णी, जी आयुष हेल्थ मिनिस्ट्री सर्टिफाईड योगा टीचर आहे. आणि राधा, तुझं खूप मनापासून स्वागत आहे ड्रीमर्स टेल्सवर. धन्यवाद. धन्यवाद पल्लवी. योगाचे इमेन्स बेनिफिट्स आहेत, तर तुझा टेक काय आहे त्याच्यावर, की काय तुला वाटतं की का करावा योगा? का करावा? ॲक्च्युली एव्हरीबडी ओके लुकिंग फॉर पीस ऑफ माइंड. करेक्ट. कितीही म्हणजे कोणालाही खूप पैसा हवा असू दे, सक्सेस, फेम, काहीही हवं असू दे, बॅक ऑफ द माइंड त्याच्यासाठी असतं की पीस ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज बेसिकली स्पिरिच्युअल सायन्स. ओके, आणि स्पिरिच्युअल असल्यामुळे ते एक्सपिरियन्शियल आहे. सो वॉट एव्हर यू आर गोइंग टू एक्सपिरियन्स, आय एम नॉट गोइंग टू एक्सपिरियन्स द सेम. सो हा त्याच्यामधला डिफरन्सेस आहे. प्राणायाम हळूहळू तुम्हाला मेडिटेशन किंवा कॉन्सन्ट्रेशन याच्याकडे घेऊन जातो. स्पिरिच्युअलिटी ही खूप वरचा भाग झाला, त्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टींचं नॉलेज किंवा एक बेसिक स्पिरिच्युअल इन्क्लिनेशन लागतं. पण फॉर कॉमन लेमॅन आसन इज द बिगिनिंग पॉईंट. ते आसनापासूनच सुरू करावं. पण हे आसन करताना हे लक्षात ठेवायला पाहिजे की दिस इज नॉट आवर एम. वी हॅव टू गो बियॉन्ड द आसना. करेक्ट. पण मग आता डिफरंट टाईप्स ऑफ योगाज ना, आता तू म्हणली हठ योगा किंवा अष्टयोग आपण म्हणतो, त्याच्या अष्टांग योग, तर मग त्यातला कुठला म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आहेत का योगात? हो, प्रकार ॲज इन आपण असं म्हणूया की ह्या योगाचे वेगवेगळे पाथ आहेत. अच्छा. सो प्रत्येकाला योग म्हणला की योगाचं फायनल डेस्टिनेशन इज मोक्ष, लिबरेशन. ठीक आहे, ते आपल्यासाठी खूप दूर आहे, पण त्या लिबरेशनपर्यंत जाण्याचे वेगवेगळे पाथ आहेत. जसं आपण ज्ञानयोग म्हणू किंवा भक्तियोग, कर्मयोग. अच्छा, त्याच्यापैकी हा हठयोग. आपल्या फिजिकल बॉडी करून आपण आपल्या मेंटल स्टेटकडे कसं जातो. सो आता आपण उदाहरण घेऊया त्रिकोणासनाचं. सो लेट्स से सपोज मी तुला सांगितलं पल्लवी आपल्याला त्रिकोणासन करायचं आणि मग मी तुला इन्स्ट्रक्शन देऊन त्या आसनामध्ये घेऊन गेले. आता त्या आसनामध्ये घेऊन गेल्यानंतर ते आसन तिन्ही पातळींवरती काम करतं. ठीक आहे, ते तुझी फ्लेक्झिबिलिटी वाढवतं, ते तुझी स्ट्रेंथनिंग करतं आणि ते तुला बॅलन्स करायला लावतं. ठीक आहे, सो हे फिजिकल बेनिफिट्स झाले. पण आता हे आसन करत असताना तुझ्या डोक्यात आता एकच विचार आहे की हे आसन मला पडू नाही द्यायचं, मला ते होल्ड करायचं आहे आसन. ठीक आहे, सो मे बी त्याच्यामध्ये थोडंसं परफेक्शन कमी असेल, पण ते आसन मला होल्ड करायचं आहे, ही तुझी त्यामागची थॉट प्रोसेस आहे. आता ती थॉट प्रोसेस असताना बाकीचे जे काही सगळे थॉट्स आहेत ते टेम्पररीली का होईना तुझ्या मनातून निघून गेलेले.
त्यामुळे काय झालंय, तू त्या आसनात गेलीस, तुझे विचार कमी झाले, तुझे विचार कमी झाल्याचा परिणाम तुझ्या श्वासाच्या गतीवरती झालाय, तुझी श्वासाची गती कमी झालेली आहे आणि त्यामुळे हा जो ओव्हरऑल इम्पॅक्ट आहे की त्या एका फिजिकल पोश्चरपासून तू तुझ्या मेंटल स्टेटकडे गेली आहेस की आता तुझे विचार शांत झाले आणि हा जो आहे तो खरा benefit. ओके. झालेला आहे किंवा तुम्ही मेंटली डिप्रेस्ड आहात, मग डॉक्टर तुम्हाला सांगतं की तुम्ही योगा सुरू करा आणि मग योगा सुरू केल्यानंतर पहिला प्रश्न येतो की मी कुठल्या प्रकारचा योग करायचा, अष्टांग योग करायचा, विन्यास करायचा, अय्यंगार करायचा, काय करायचं. सो लेट मी टेल यू, हे जे काही सगळं आहे ठीक आहे, जिथे आसन हे इन्क्लूड आहे तो हठयोग आहे. वी आर डुईंग भुजंगासन. ठीक आहे, प्रत्येकजण प्रत्येक ब्रांच जी काही आत्ता आपण बोललो ते प्रत्येकजण भुजंगासनाला भुजंगासनच म्हणणार आहे, पण त्या भुजंगासनात जायचं कसं. सो द आर्ट इज डिफरंट. मग काही जसं विन्यास आहे, दे आर मोर फोकस्ड ऑन युअर फिजिकल स्ट्रेंथ. बर. ठीक आहे, कारण विन्यास इज द टफेस्ट वन और बरं. टफर वन ज्या बाकीच्या गोष्टी ठरल्या तर, कारण दे मोर आर इन टू द फिजिकल थिंग. मग एका पाठोपाठ एक आसनं करून त्या फ्लोमध्ये नेऊन. सो प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे, पण प्रत्येकाचं एम तेच आहे आणि विच इज मोक्षा, द is अल्टिमेट moksha. गोल Correct. ऑफ द लाईफ. राईट. मग आता कसं आहे की आता खूप बिझी रुटीन्स आहेत सगळ्यांचे, म्हणजे एव्हरीबडी वॉन्ट्स टू डू योगा ऑर सम काइंड ऑफ एक्सरसाइज, पण वेळच होत नाही. आणि मग असं होतं की मला एक 20 मिनटं आहेत, तर मग मी काय करावं एक्झॅक्टली. तर ॲज अ योगा टीचर तू काय सांगू शकशील की 20 मिनिट्समध्ये एक कसं एक साधारण आपल्याला रुटीन फॉलो करता येईल योगाचं, किंवा हाफ ॲन आवर असेल की जे आपल्याला बेनिफिशियल असेल आणि दॅट कॅन बी डन एव्हरी डे. म्हणजे एखादा दिवस ब्रेक घेऊ शकता, पण ती एक लाईफस्टाईल व्हायला हवी असेल योगा, कारण दॅट इज इम्पॉर्टंट. की 2 दिवस केलं 2 दिवस नाही, तर मग त्याच्यात कन्सिस्टन्सी राहत नाही. सो ॲज अ योगा टीचर ॲज अ योगा इन्स्ट्रक्टर तू काय सांगशील की कुठले आसनाज आपण इन्क्लूड केले पाहिजेत वेन वी आर रनिंग शॉर्ट ऑन टाईम. सो मला असं वाटतं की पहिल्यांदा जसं कुठलंही बेसिक गोष्ट, कुठलाही फॉर्म ऑफ एक्सरसाइज वेन यू स्टार्ट, तर पहिल्यांदा तो वॉर्मअपपासून सुरू करायचा. सो यू कॅन गिव्ह 5 मिनिट्स फॉर वॉर्मअप. मग त्या 5 मिनटामध्ये ते जे तुम्ही वॉर्मअप करताय, सो यू हॅव टू फोकस की तुमचा प्रत्येक जॉईंट जो आहे तो तुम्ही त्याच्यावरती काम केलेलं आहे का. सो दिस विल बी युअर फर्स्ट वॉर्मअप. त्याच्यानंतर सूर्यनमस्कार. तो सूर्यनमस्कार इज नॉट पार्ट ऑफ योग. अच्छा. हा योगाचा भाग नाही आहे, योगासन नाही आहे. योगासनाचा भाग नाही, कारण आसनाची जी डेफिनेशन आहे इट से स्थिर सुखम आसन. अच्छा. म्हणजे जी पोस्चर स्थिर आहे, जी तुम्हाला सुखकारक, जी तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते आसन आहे. आणि सूर्यनमस्कार हे त्याच्या एकदम विरुद्ध आहे. कारण सारखं उठबस बसून सूर्यनमस्कार हे करायलाच पाहिजे, कारण त्याने तुमची मोबिलिटी वाढते, तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढते, तुमची स्ट्रेंथ वाढते. सो तुमचा जर 30 मिनटाचा जर काही प्रोग्राम असेल तर 5 मिनटं तुम्ही वॉर्मअपला दिल्यानंतर 6 सूर्यनमस्कार इनफ आहे तुम्हाला पूर्ण बॉडी वॉर्म व्हायला. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पाईनच्या जर 5 मुवमेंट्स पाहिला की फ्रंट बेंडिंग, बॅक बेंडिंग, त्याच्यानंतर साईड बेंडिंग असतं, मग ट्विस्टिंग असतं. ठीक आहे. आणि मग यू स्ट्रेच युअर स्पाईन. ठीक आहे. ह्या 5 बेसिक मुवमेंट्स आहेत. सो आता जेव्हा तुम्ही ह्या आसनं तुम्ही ठरवाल, ह्या तुमच्या 5 मुवमेंट्स त्या आसनांमध्ये होत आहेत का हे आपल्याला बघायला पाहिजे. सो जर मला फ्रंट बेंडिंग करायचं असेल तर मी साधं पश्चिमोत्तानासन करू शकते, जिथे आपण गुडघ्याला डोकं लावतो. दुसरं म्हणजे पाय सरळ करून गुडघ्याला डोकं. पादहस्तासन करू शकतो, जिथे आपण हात खाली जमिनीला लावायचा प्रयत्न करतो. मग त्याच्यानंतर अर्धचक्रासन, जिथे हात मागे ठेवून बागे जातो, तो बॅक बेंडिंग होऊ शकतो. अच्छा. किंवा उष्ट्रासन जे बेसिक आसन आहे बॅक बेंडिंगचं, ते करू शकतो. ट्विस्टिंगची खूप सारी आसनं आहेत. साधं तुम्ही कमरेवरती हात ठेवून ट्विस्ट करून थांबला तरीसुद्धा तो जो काही स्ट्रेच मिळणार आहे तो यू कॅन डू दॅट. ट्विस्टिंग झालं, मग त्याच्यानंतर लॅटरल बेंड पण स्ट्रेच करून यू कॅन स्टे. आणि ताडासन किंवा वृक्षासन ह्याच्यासारखी जी आसनं स्ट्रेट तुम्हाला स्पाईनला मदत होते. सो ही बेसिक 5 मुवमेंट्स तरी स्पाईनच्या त्या तुमच्या आसनांच्या रुटीनमध्ये असाव्यात. आणि आता जसं आपण मगाशी म्हणलो की सॉफ्टवेअरमध्ये बसल्यानंतर बेसिकली तुमचे खांदे, तुमची मान आणि अप्पर बॅक हे जास्ती सफर करतं. सो मानेचे एक्सरसाइज आहेत किंवा जिथे खांद्यांना स्ट्रेच मिळेल अशी काही आसनं आहेत, असे आसनं, असे स्ट्रेचेस
हे बेसिकली त्याच्यामध्ये असायला. आणि मला असं वाटतं योगा करताना इट्स म्हणजे मेंटली स्ट्रॉंग असणं किंवा मेंटल पार्ट जास्त आहे त्याच्यात. तर त्याच्यासाठी इन्स्पिरेशन कसं घेतेस तू? तुला कधी काही इन्स्पायरिंग अशा काही स्टोरीज तुला शेअर कराव्याशा वाटतात? दृढ केलं की मला हेच पुढे करायचं आहे असं. तर जेव्हा मी पहिला बेसिक योग शिक्षकचा कोर्स करत होते, तर तेव्हा जसं जसं ॲडव्हान्स होत होतं तसं तसं ते योगासनाचं पिरियड वाढवत होते. म्हणजे अच्छा. 5 मिनटं 6 मिनटं असं काय. तर एकदा मी सर्वांगासन करत होते आणि त्यांची बेसिक अट ही असायची की पोश्चर तुमचं परफेक्ट नसलं तरी चालेल, पण ज्या पोझिशनमध्ये तुम्ही गेला आहात त्या पोझिशनमध्ये तसंच थांबायचं, होल्ड करायचं. विदाउट एनी मुवमेंट. अच्छा. मग ती परफेक्ट नसेल तरीही चालेल. सो तसं मी सर्वांगासन करत होते, डोळे बंद होते आणि 6 मिनटं सर्वांगासन आम्हाला करायला सांगितलं. 6 मिनटं पाय दोन्ही वर करून जे करतो. अच्छा. करतो ते. आणि त्या 6 मिनिटात मला माहिती नाही किती सेकंद असतील, काय मिनटं असतील, आय डोंट नो. आय वॉज कम्प्लिटली इन टू ट्रान्स. अरे बापरे. आणि ते 6 मिनिटं सर्वांगासन होल्ड करणं हे खूप तसं टफ खूपच. 1 मिनिट अख्खं होल्ड करणं टफ आहे. पण त्या 6 मिनिटाचं मला त्याची ती तीव्रता जाणवली नाही, कारण मी तेव्हा त्या ट्रान्समध्ये गेले होते. आणि मग जेव्हा मी आसन सोडलं ना, दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. की तेव्हा मला असं वाटलं की हे जे काही मी एक्सपिरियन्स केलं आहे, तो जो काही ट्रान्स होता, इट वॉज सो ब्युटिफुल आणि तो शब्दातीत आहे, तो आपण एक्सप्रेसच नाही करू शकत. सो मला असं वाटलं तेव्हा की हे जे काही मी फील केलं आहे ना, ते मी लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. हे कसं फील करायचं किंवा ही तुमची जर्नी आहे, तुम्ही या जर्नीमध्ये कसं पुढे जायला पाहिजे. सो दॅट वॉज द टर्निंग पॉईंट फॉर मी टू स्टिक टू योग. 8 वर्षापूर्वी मला स्लिप डिस्क होतं आणि आय वॉज नॉट एबल टू स्टँड इवन फॉर 2 मिनिट्स. काय सांगतेस? अरे बापरे. सो त्याच्यानंतर आज मी कुठल्याही लेवलचं कुठलंही आसन, कुठलीही भीती मनात न बाळगता मी करू शकते. अरे बापरे. ओनली यू नीड टू हॅव फेथ इन युअर गुरु अँड युअर सेल्फ, की तुमची बॉडी तुम्हाला हे सपोर्ट करेल. आणि आत्ता लेटेस्ट माझ्याकडे उदाहरण आहे. मी दोन डॉक्टर्स आहेत, त्यांना मी शिकवते. डॉक्टर ही इज 63 अरे and शी बापरे. इज 60. आणि आत्ता ॲट द एज ऑफ 60 ॲज वेल शी इज एबल टू डू पूर्ण चक्रासन, जसं वरून खाली आपण जातो ते. अच्छा. आणि त्यांना सुरू करून आत्ता 3-3.5 वर्ष झालेत अँड दे हॅव लर्न शीर्षासन विदाउट सपोर्ट. अरे बापरे. सो ॲक्च्युली ना, मला असं वाटतं की खूप सारा वेस्टर्न आपल्याकडे प्रभाव जो आहे ना, हां. त्याच्यापेक्षा कितीतरी ॲडव्हान्स नॉलेज आपल्या लोकांनी आपल्याला दिलेलं आहे की ज्याचा आपण खरंच उपयोग नाही करून घेऊ. सो मला असं वाटतं की तो उपयोग आपण करून घ्यायला पाहिजे. ती श्रद्धा आणि तो विश्वास या दोन्ही गोष्टींमध्ये ठेवायला पाहिजे. म्हणजे तू म्हणलीस ते अगदी बरोबर आहे. कस्तुरी मृगाला जसं माहिती नसतं आपल्याकडे कस्तुरी आहे, तसं आपल्याकडे सगळं आहे. मे बी आपण एवढे बिझी झालो आहे की आपल्याकडे काय आहे हे बघायची आता मला वाटतं वेळ आलेली आहे. आणि योगामध्ये मुद्राला कितपत महत्त्व आहे? मुद्रा या खूप इम्पॉर्टंट आहे, पण मुद्रांचे शारीरिक बेनिफिट्स जे आहेत ते खूप काळ प्रॅक्टिस केल्यानंतर येतात. तुला हे नुसतं तू ही जी काही ज्ञानमुद्रा आहे ही जरी आपण करून बसलो तरी सुद्धा एक ना, तो पोश्चरला त्याला एक बंधन, म्हणजे लहानपणी आपलं कसं हाताची घडी तोंडावर बोट असं म्हणल्यानंतर एक कंपोजनेस येतो त्या पर्टिक्युलर पोस्चरच्या मागे. त्यासाठी त्याचा उपयोग आहे. त्याचा उपयोग होतो. सो बेसिकली मला ही ज्ञानमुद्रा आवडते. त्याच्यापेक्षा मला त्याचं जे काही लॉजिक मी ऐकलंय किंवा मी जे शिकलंय ते मला खूप आवडतं आणि ते मला शेअर करायला नक्की आवडेल. की जी आपली 5 बोट आहे त्यातली आपली ही जी करंगी आहे हे आपलं दिस इज आवर बॉडी, हे आपलं शरीर असतं. मग हे जे काही असतं रिंग फिंगर, अनामिका, दिस इज आवर माइंड. बरं. हे जे मिडल फिंगर आहे मध्य, ते जे आहे दॅट इज आवर बुद्धी. ठीक आहे. दिस इज युअर इगो. ओके. दिस इज युअर इगो. आपण हे इंडेक्स फिंगर पॉइंट करून दाखवतो. आणि हे जे अंगठा आहे हे अंगठा तुमच्या ज्ञानाचं किंवा तेजाचं प्रतीक असतं. सो तुमचा अहंकार कायम तुमच्या ज्ञानाने सप्रेस झाला पाहिजे, म्हणून हे जे इंडेक्स फिंगर आहे ते कायम ह्या अंगठ्याच्या खाली असलं पाहिजे. लक्षात ठेवायला सोपं आहे. येस. अँड देन दिस बिकम्स ज्ञानमुद्रा. वा.
मस्त. मग आता आपण ओंकार करूया आणि आपलं थांबूया प्रार्थना करून. चल. Sit straight, close your eyes. With a deep inhalation, let's chant Omkar for 3 times. सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शांती शांती शांती. शांत वाटलं खूप ओंकार झाल्यावर. राधा, आज तू एवढा इथे वेळ काढून तू आलीस इथे, आम्हाला एवढं छान इन्फॉर्मेशन दिलीस, तर त्याबद्दल तुझे खूप खूप मनापासून आभार. मी IT मध्ये काम केलं, पण 15 वर्ष करत असताना ना सतत एक कुठेतरी पिंच होत होतं की आय डोंट बिलॉंग टू दिस प्लेस. आणि मग मला असं वाटलं की आपण जेव्हा ऑफिसमध्ये एंटर करतो आणि मग त्या 4 भिंती असतात आणि त्या 4 भिंतीमध्ये आपल्याला असं ह्याच्या पलीकडचं जग जे असतं ते आपल्याला उपभोगण्याची आपल्याकडे वेळच नसतो. खरंय. मला असं वाटलं की आय एम मिसिंग ऑन समथिंग. डोक्यात आलं की वाय नॉट योगासन. आय होप की जे लोक दे आर ऑन द वर्ज ऑफ गिविंग अप ऑन देअर ड्रीम्स, प्लीज त्यांनी तुझा चॅनल बघावा की Continue. त्यांनाही कुठेतरी हे जाणवेल की स्वप्न ही बघत राहावी आणि ती पूर्ण कायम होतात. सो त्याचा कधीही पाठपुरावा सोडू नका. सो दॅट इज ड्रीमर्स टेल. येस. तुम्हाला ती म्हणली तसं खरं आहे की कितीही संकटं आली तरीही तुम्ही न डगमगता जर का तुम्हाला जे हवं आहे ते त्याचा पाठलाग करत राहिलात, ते चेस करत राहिलात, तर नक्की तुम्ही त्याच्यापर्यंत पोचाल. तुम्हाला हा आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.